पुराणामध्ये आपल्याला असं सांगतात की दैत्यकुळामध्ये जन्मलेला भक्त पडला, पण तरी तो अखंड राम नाम घेत होता. त्यामुळे त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. आणि ही गोष्ट आपण लहानपणी आपल्या मुलांना सांगितलेली आहे की बघा रे की त्याचे राक्षस वडील त्याला किती त्रास देतात, की त्याला बाबा तेलाच्या उकळत्या कढईत काय टाकलं, ढकलून काय दिलं, तरी तो पुन्हा देवाचं नाव घेत राहिल्यामुळे अखंड तो सुखी राहिला. आणि त्याला कशाचंही भीती नव्हती, कारण त्याच्या पाठीमागे त्याचा देव होता. आणि आपण जे म्हणतो की खरंच सर्व चराचरामध्ये देव आहे, सर्व माणसात देव आहे, तर त्याच्या वडिलांनी वैतागून ते हिरण्यकशिपूने विचारलं, कुठे आहे तुझा देव? तो छोटा मुलगा होता, तो म्हणला हा काय? तरी मी खांबाकडे हात केला. मग हिरण्यकशिपूने चिडून त्या खांबाला लाथ मारली. पाहतो तर काय प्रत्यक्ष नरसिंह प्रकट झाले. आणि त्यांचं रूप त्यावेळी वेगळं होतं, कारण त्यांनी नरसिंहांनी महाविष्णूला तसं सांगितलेलंही होतं की मी दैत्याला मारायला जाणार आहे, तर म्हणजे आत घराच्या आत नाही, बाहेर नाही, पहाटेचा नाही, एक अशी टिपिकल मधली वेळ सांगितलेली होती. त्यावेळी नरसिंहांनी त्या हिरण्यकशिपूला मांडीवर घेतलं स्वतःच्या आणि नखाने फाडून त्याचा वध केला. मग वध केला म्हणल्यावर लक्ष्मी माता घाबरल्या ते रूप बघून, त्यांच्या पत्नी.